रविवारी म्हणजे इथं लोकांना चालायला त्रास होतो. गाड्या वाकड्या तिकडे लावलेल्या असतात, बेवडे लोक फिरत असतात. आता त्यांच्या हातात काय काय माहीत नाही आहे. चरस गांजा पण असेल, चेकिंग होणं गरजेचं आहे. घरातली महिला जेव्हा जेवण करून संध्याकाळी शतपावली करायला निघते, ते निघता येत नाही आहे. एवढी भीतीची परिस्थिती झाली आहे कोरेगाव पार्कला. रात्री उशिरा 2:30-3 वाजेपर्यंत पब चालू असतात. कारवाई करणं गरजेचं आहे. ते जाऊ दे, या माजुरड्या मुलांनी बाळांनी 17 वर्षाचं छोटं बाळ त्यांनी माजुरड्या मुलांनी स्वतःच्या जबाबात नोंदवलं की माझ्या बापाने मला दारू प्यायला शिकवलं आहे. माझा बाप मला बिंदास दारू पी. मी आज TV वर सकाळी बघत होतो. आणि सर्वप्रथम मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या सगळ्यांचे आभार मानायचे. सगळे चॅनल जेवढे पण असतील महाराष्ट्रात, तुम्ही हा मुद्दा लावून धरला आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. आज लॉकडाऊन असलं असतं हे काहीच कळलं नसतं. त्याला 15 तासात बेल मिळतोय. 15 तासात त्याला बेल मिळतोय. त्याच्या बापाने पैसे फेकले असतील मान्य. त्याचा बाप विशाल अग्रवाल, त्याला छत्रपती संभाजीनगरवरून आला तो आत्ता. त्याला अरेस्ट केली. आता ते अरेस्ट केली ते 4-5 दिवस जरी त्याला आता होते पिझ्झा त्याला पण देतील का? त्याला फक्त जस्ट टाईमपास करून 4-5 दिवस जरा जो मामला जो चालला तो थंड करून 7-8 दिवसांनी परत त्याला तो जे आहे ते नॉर्मल लाईफ ते चालू. पण त्या लोकांचं काय, 2 लाखांचं काय? त्यांची फॅमिली तर उद्ध्वस्त झाली. ते कमवणारे होते 2 जण. आणि तो जो वेदांत अग्रवाल ज्यांनी त्या 2 लोकांना उडवलं, त्याच्याऐवजी जर सामान्य लोकांच्या घरातला जर मुलगा असला त्यांनी उडवलं असतं तर त्याला 10 मिनिटं आमची गोष्ट दुसऱ्या दिवशी सजा झाली असती. ते जाऊ दे. 2,500-3,000 पोरं आहेत आत्ता पुण्यातले किंवा मुंबईतले. छोट्या कारणांमुळे त्यांना अजून बेल नाही.